पिंपरी नगर निगम का वाईसीएम अस्पताल विवाद के घेरे में आने की आशंका है। अभी सुर्खियों में चल रही विवादित आईएएस पूजा खेड़कर को वाईसीएम अस्पताल ने विकलांगता प्रमाण पत्र देने की बात सामने आई है। वाईसीएम द्वारा दिए हुए प्रमाण पत्र में कहा गया है कि पूजा का बायां घुटना 7% स्थायी रूप से क्षतिग्रस्त है। ये सर्टिफिकेट 24 अगस्त 2022 को दिया गया है। ये प्रमाण पत्र पाने के लिए पूजा ने खुद को पिंपरी चिंचवड़ की निवासी जताने के लिए नगर निगम का राशन कार्ड और बिजली बिल भी जमा किया था। अभी ये कागजात फर्जी हैं या असली, इसकी जांच पुलिस करेगी। दिव्यांगांचं प्रमाणपत्र आताच मी आमचं जे काही ऑफिस रेकॉर्ड्स आहेत ते फॅक्ट्स जे आहेत ते व्हेरीफाय केले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 2022 साली त्यांनी UDIDचे सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं होतं। अप्लाय करताना त्यांनी पालिकेच्या हद्दीतलं एक राशन कार्ड जे आहे ते पण सादर केलं, इथला पुरावा म्हणून लाईट बिल पण सादर केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण आपल्याकडे दिव्यांग तपासणी त्यांची केली। आता दिव्यांग तपासणीचा जो काही प्रोसिजर असतं त्याच्यामध्ये आपण त्यांच्या एक्सरे किंवा त्यांचं जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यांची फायनल जे काही पर्सेंटेज आहेत ते ठरवतो आणि त्याच्यावर आधारित आपण एक त्यांचं जे काही पर्सेंटेज आहे डिसॅबिलिटी पर्सेंटेज, लोकोमोटर डिसॅबिलिटी पर्सेंटेज 7% असं आमचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी इव्हॅल्युएशन करून त्यांना ते सर्टिफिकेशन दिलं आहे। आणि तत्पूर्वी फिजिओथेरपी जो विभाग असतो, भौतिक उपचार जो विभाग असतो, त्या विभागामार्फत पण त्याची तपासणी होते त्याच गोष्टीची की त्यांचं लोकोमोटर डिसॅबिलिटी जी आहे की अस्थिभंग डिसॅबिलिटी जी आहे ती 7% पर्यंत आहेत असं एक त्यांच्याकडनं असेसमेंट होऊन अस्थिरोग तज्ज्ञ जे त्यांनी ते पर्सेंटेज ठरवलं। रादर ते पर्सेंटेज सुद्धा त्यांनी नाही ठरवलं, जे काही वेबसाईटला पर्सेंटेज जनरेट होतं ते आपण देतो। म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या फाइंडिंग्स तिथं एंटर करायचे असतात आणि ते पर्सेंटेज डायरेक्टली वेबसाईटलाच जनरेट होतं। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।